हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विचारधारा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे, गोर बंजारा संस्कृतीचं जपणूक करणे आणि या ताणतणावाच्या युगामध्ये कुठंतरी आमच्याही ऊसतोड कामगाराला किंवा बांधकाम कामगाराला एक चांगली मेजवानी देण्याचा प्रयत्न म्हणून कवी संमेलनाच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन करणे, समाजामध्ये एक वसंतराव नाईक आणि संत सेवालाल महाराज यांचा विचार जागवणे आणि तो विचार जागून तो विचार पेरण्याची जी परंपरा आहे, हे विचार शेवटपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कवितेच्या माध्यमातून करणं हा एक आमचा अतिशय महत्वाचा हेतू. सर्व तरुणांनी जी ही वसंत सेवा प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे, त्या वसंत सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आज लातूरमध्ये करण्यात आला आणि या कवी संमेलनाला महाराष्ट्रातील आमच्या समाजातील दिग्गज कवींना आम्ही बोलावून, म्हणजे आपण सुशिक्षित लोकच किती कविता ऐकणार, आपण सुशिक्षित लोकच त्या कवितेचा किती उपभोग घेणार, हा उपभोग सामान्य लोकांपर्यंत गेला पाहिजे हा हेतू घेऊन सामान्य लोकांपर्यंत कविता गेली पाहिजे आणि कवितेच्या माध्यमातून प्रबोधन झालं पाहिजे, या हेतून आम्ही वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला होता. वसंत सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आज गोर बंजारा कवी संमेलन लातूर येथे आयोजित करण्यात आलं. या संमेलनासाठी आमच्या महाराष्ट्राचे मर्दानी जलसंधारण मंत्री माननीय आमचे नेते संजय भाऊ राठोड उद्घाटक म्हणून लाभले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील आताच पवार सरांनी सांगितल्याप्रमाणे सुप्रसिद्ध कवी उपस्थित होते. यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितल्याप्रमाणे समाजामध्ये जागृती व्हावी, नवीन पिढींना आमच्या समाजाची रूढी परंपरा कळावी, या हेतूने लातूरमध्ये हे पहिलं संमेलन या ठिकाणी होतोय. म्हणून या संमेलनाचा अध्यक्ष म्हणून मला या सर्व संयोजकांनी सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकाऱ्यांनी मला अध्यक्षपद दिलं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं कवी संमेलन या लातूरमध्ये झालं. आणि हे एक नवीन लातूर पॅटर्न आपण लातूरपासून सुरू करतोय. आज जिल्ह्यामध्ये हे कवी संमेलन झाले पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जर कवी संमेलन पुढच्या काळामध्ये झाले तर समाजामध्ये येणाऱ्या पिढींना समाजाची संस्कृती जतन करण्यासाठी प्रयत्न होईल आणि आमची जी लोक पावत चाललेली ही जी काही संस्कृती आहे ती रुजवण्याचं काम सातत्याने या कवी संमेलनाच्या माध्यमातून होणार आहे. म्हणून मनापासून मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मी या सर्व वसंत सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी आमचे उत्तमजी पवार सर असतील, प्रकाशरावजी असतील, राजसन सर असतील, आमचे नागेशजी असतील आणि या सगळ्या हे सर्व पदाधिकारी हिरारीने भाग घेऊन रात्रंचा दिवस केला. आमचे सहकारी संजय राठोड साहेब असतील, या सगळ्यांनी रात्रंचा दिवस केला. 2च दिवसामध्ये हे कवी संमेलन या लातूरमध्ये आयोजित केलं आणि अत्यंत प्रभावीपणे लोकांच्या मनामध्ये रुजावं असं कवी संमेलन या ठिकाणी झालं. याबद्दल मी कार्यक्रमाचा अध्यक्ष या नात्यानं सर्व आलेल्या श्रोत्यांचं, कवी सगळे प्रसिद्ध कवी यांचं मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. बंजारा समाज हा या देशाचा अति प्राचीन समाज आहे. बंजारा समाजाची बोलीभाषा, त्याची संस्कृती, त्याची परंपरा, त्याचे रीतिरिवाज हे सर्व वेगळे वेगळे आहेत. पण ही बंजारा समाजाची बोलीभाषा ही लिखित भाषा नसल्यामुळं आजपर्यंत बंजारा समाजाने आपली संस्कृती, आपले रीतिरिवाज, आपली परंपरा ही बोलीभाषेतून, कवितेच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून आजपर्यंत जपलेली आहे. पिढी दर पिढी प्राचीन काळापासून आजपर्यंत ही संस्कृती आमची ही गाण्याच्या माध्यमातून आजच्या पिढीपर्यंत पोहोचलेली आहे. आणि ही संस्कृती जपण्यासाठी आजच्या आधुनिक काळामध्ये कुठंतरी ही संस्कृती समाज विसरत असल्यामुळं आम्ही लातूरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, वसंत सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी विचार केला की ही संस्कृती जपणं गरजेचं आहे. त्यामुळे या ठिकाणी या कवी संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. इथून पुढे असे कार्यक्रम वेळोवेळी घेतले जातील आणि बंजारा समाजाची जी संस्कृती आहे ती निश्चितपणे जपण्याचं काम आम्ही या पुढे करणार. आणि हा कार्यक्रम अत्यल्प काळामध्ये आम्ही आयोजित केला आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय भाऊ राठोड यांना विनंती केली
की आम्ही हा संस्कृती जपण्याचा एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. आज त्यांचे भरपूर कार्यक्रम असताना सुद्धा संजीव भाऊनी कुठलाच किंतु परंतु न करता एक बंजारा समाजाची संस्कृती जपण्याचं दायित्व सर्वांचं असल्यामुळं त्यांनी क्षणाचाही विलंब न करता या ठिकाणी आम्हाला वेळ दिली. आज भव्य दिव्य स्वरूपामध्ये संजीव भाऊ यांच्या हस्ते हा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न झाला आणि आता सध्या कवितांचं दुसरं सत्र या ठिकाणी सुरू आहे. दयानंद हॉल जर पाहिला तर बंजारा समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी श्रोत्यांनी या ठिकाणी गजबजला आहे आणि एक सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी लातूर येथे दयानंद सभागृहामध्ये या ठिकाणी सुरू आहे.